सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साही अंगे याने घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साही अंगे तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळे धावे चाले मागे मागे सुख दुःख साही अंगे पांडुरंगा करू संताशी रंजव चित्ताशी आपुल्या या मनाशी लागो हरी नामाचा छंद आवडे गोविंद गावयाशी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यश वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरीन्द्रं ब्रह्मस्वरूपं प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम प्रभु के चरणों में पुनि पुनि करूं प्रणाम यही कहो भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम मस्तक हे पाया गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते भाव घाले आई आता पाहतीस काही धीर नाही माझी पोटी झालो वियोगी हिंपोटी सोडिला संसार माया तयावरे फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे पुस्तुच तरी भक्त प्रसंगी शिवेकरता घेतलेला भंग संत श्रेष्ठ संत प्रवर कली पाहून अवतार संत हृदय सम्राट दिहो निवासी किंबहुना सर्व दिही निवासी वैराग्य मुकुटमणी भगवंताचे अत्यंत लाडले सर्व संतांमध्ये अत्यंत एक महत्पुरुष साधू पुरुष
तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अभंग आपण शिविकृता घेतलेला आहे. अभंग फार छोटा फार थोडा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी ज्या कोणी व्यक्तीने संसार सोडला असेल त्या व्यक्तीवर परमात्मा माया करतो अर्थात प्रेम करतो म्हणतात. अर्थात या अभंगामध्ये महाराजांनी भगवंताचा किंवा देवी भगवती मातेचा स्वभावाचं वर्णन केलेलं आहे. विठाल श्रवण कल्पना आहे. महान पवित्र स्थळी या ठिकाणी श्री क्षेत्र कोटमंगा जगन्माता जगाची माता विश्वाची माता जगदंबा माता त्यांच्या या पवित्र प्रांगणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह अर्थात 9 दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी आणि समस्त या मंदिराचे अध्यक्ष उपाध्यक्ष ट्रस्ट विश्वस्तयांनी आणि फार उपक्रम सुंदर करू या ठिकाणी आहेत. बऱ्याचशा देवीच्या ठिकाणी कीर्तन नसतात तिथं बकऱ्याचे मुंडके उडतात. पवित्र स्थान गुरुवर्या सद्गुरू नारायणगिरी महाराज म्हणा किंवा कोणत्या तरी संतांची कृपा या गावावर असल्यामुळं या देवी समोर प्रत्येकाची विकार प्रत्येकाचे मनाचे विचार अवगुण देवी पुढं आपण अर्पण करत आहोत. नारळ निमित्त आहे पण बऱ्याचशा ठिकाणी देवी पुढं जिवंतपणे उघड आणि वाजत गाजत बकऱ्याचा आणि हत्या करतात. काय तर म्हणे आम्ही देवीला नवस केला 4 पायाचं वाहील. 4 पायाचं नुसतं शेळीच का बरं हो? हत्ती नाही शिव नाही वाघ नाही शेळीच का? देवो दुर्बल घातका. जाऊया सुंदर स्थान या ठिकाणी जगन्मातेच्या या पुण्यस्थळीला या प्रांगणामध्ये आपण जमलेलो आहोत. सर्व भगवत स्वरूप असणारे गायकरी मंडळी यांना वंदन करून गायनाचार्य पिटी मास्तरांचे आदरणीय अप्पा असेल मृदंगाचार्य गायनाचार्य विठ्ठल महाराज आणि आदी करून सर्व मंडळी महिला पुरुष जे महिला घटी बसलेले आहेत पुरुष गटा बसलेले आहेत. गटा नाही बसले तर घटीत असतात बरं का. या ठिकाणी खूप 9 दिवस महिलांचा उपक्रम खूप चांगला आहे. डॉक्टर असं बी काही असतील की घरची सुनबाई तिला नवस केला असेल की निदान 9 दिवस तरी मला घरी शांती व्हावी कारण सासूबाई तर गटी बसली म्हणून. असं पण असू शकतं कधी कधी. सासूबाईने एकच केला पाहिजे की आपण आपल्या सुनीला जसं मुलीला वागवलं तसं आपण जर सुनीला वागवलं तर नक्की देवी माता आपल्याला प्रसन्न आहे. हा निश्चित सिद्धांत आहे. काय असतं आम्ही देवीची उपासना करतो देवीची साधना करतो पण जे चालते बोलते देवी तिला त्रास देतो. देवी कशी आपल्याला प्रसन्न होईल? देवी प्रसन्न करून घ्यायची असेल तर अगोदर आपला मन भगवती मातेला अर्पण करा. मन मारून मेंढा मुठी मनरूपी बकरा मारल्याशिवाय मनरूपी हे देवीला अर्पण केल्याशिवाय आमचा संसार मायामोह सुटणारा नाहीये. आणि देवीची हीच अपेक्षा आहे की ज्या कोणी व्यक्तीने संसार सोडला असेल त्या व्यक्तीवर परमात्मा प्रेम करतो दया करतो कृपा करतो. अनेक शब्द आहेत फक्त अगोदर संसार सोडला पाहिजे. विठाल विठाल
सोडणं म्हणजे काय म्हणजे अभंगात पाहायचं आहे आपल्याला. आणि काही खास विद्वान आणि कोणते कीर्तन केसरी किंवा असं कोणी नाही आहे. आम्ही केवळ गुरुवर्य महाराजांचे तुकाराम महाराजांचे दास आहोत, सेवक आहोत. आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास. जो जितका लीन होईल तितकी देवी देव त्याला जवळ करतो. तुम्हाला कल्पना असेल, पूर्वीच्या काळामध्ये ज्वारी असायची आणि ज्वारीमध्ये एखादा कणीस जर ते असं वाकडं जरा आकडा निघाला ना तर बहुतेक ते कणीस मंदिरामध्ये जुने लोक वापरायचे, लावायचे. आता ज्वारीच राहिल्या नाही शक्यतो. जे कणीस आधी वाकलेला आहे ते कणीस बरोबर मंदिरामध्ये जात असतं आणि जे असं सरळ टाईट राहतं ना तर पक्षी खातात. नाहीतर त्याला घरी आणून त्याला तापवून त्याला दह्यामध्ये जात्यामध्ये घालून त्याला मळून भाजून पोटामध्ये गेल्यानंतर आणखी उकडून त्याची विष्ठा होते. पण जे मंदिरामध्ये गेलं ते देवापाशी गेलं. लीन होणं, दीन होणं, अहंकार सोडणं, अभिमान सोडणं. आपण देवापाशी काय अभिमान करावा? आपल्यापाशी अभिमान करण्यासारखं आहे तरी काय? अभिमान नाही तुका म्हणे त्याशी, अभिमान नाही तुका म्हणे त्याशी, अभिमान नाही तुका म्हणे त्याशी, धर्म देत अभिमान नाही तुका म्हणे त्याशी, नेदी आणि काशी धरू देत. अभिमान राशी त्याच्यापाशी अभिमान आहे. अर्थात ऐका मला, अभिमान हीच माया आहे. संसार सोडणं म्हणजे केवळ संसाराला घराला आग लावून संन्यासी व्हायचं नाहीये. बहुतेक आजकालच्या युगामध्ये, धावत्या युगामध्ये, विज्ञान युगामध्ये संसार सोडून परमार्थ नाही, परमार्थ सोडून संसार चालू आहे. विठ्ठल विठ्ठल हो, संसार सोडण्याची काय गरज आहे? हो, आम्ही नेमकं कोणता संसार सोडणार आहे? चांगला आहे का? आम्ही संसार सोडणारे कोण? नेमकं संसार सोडायचा कोणी? आम्ही कोण संसार सोडणारे? संसार हा जो एक आपल्या समोर आहेत ना, हा भगवान निर्मित संसार आहे. भगवंताने निर्माण केलेला संसार दुःखाचा नसतो, आम्ही निर्माण केलेला संसार दुःखाचा असतो. रस्त्याने कोणी एक मुलगा ऑक्सिजन खाली येऊन पडलेला आहे आणि तिथून एक दोन महिला रस्त्याला चालल्या. तिला काही वाटलं नाही. कोणता मुलगा पडला असेल, नुसती म्हणायची काय खरं नाही बाबा, फार वाईट झालं असेल, कोण मुलगा असेल अशी म्हणत ती बाई चालली. मागून एक मनुष्य आढळत आला, म्हणे ओ बाई, हा जो मुलगा आहे ना हा तुमचा मुलगा आहे. लगेच तिने हांडच टाकून दिला महाराज. तिने हांडा का टाकला? माझा मुलगा आहे. अगोदर तिथून चालली होती, तिला काही वाटलं नाही. माझा मुलगा असं कळालं, हांडा फेकून दिला, छत्री पडायला लागली. पण मागून कोणी तिला फोन केला, म्हणजे आई साहेब तुमचा मुलगा
आणि आम्ही मंदिरामध्ये दर्शनाला आलेलो आहोत, मुलगा जिवंत आहे. पुन्हा बाई असं लागली हो. ध्यान द्या चांगलं. मुलगा परिस्थिती एकच आहे, पण मनस्थिती हा मुलगा माझा आहे हे दुःखाला कारणीभूत आहे. या विश्वामध्ये जगामध्ये माझं म्हणण्यासारखं शरीर नाहीये तर बाकीचं काय राहणार. या देहाच्या बांधुडी न पडीजे, सुखदुःखाच्या सागरी न बुडीजे. सुखदुःखाचा सागर सोडून देऊन हा देह माझा आहे किंवा हे माझा आहे हे सोडून दिलं, हा संसार आहे. किंवा अभिमान अहंकार द्वेष मत्सर हे जे असेल हा संसार, हे संसाराचं असणारं मूळ आहे. याला सोडणं म्हणजे संसार सोडणं आहे, बाकी काय सोडणार आम्ही. संसार सोडून जंगलात गेला, जंगलामध्ये विषयाचं चिंतन करतोय, तर तो संन्यासी साधू तर नाही येतो. संसारामध्ये राहून जो चिंतन साधना भक्ती करतो तो सर्वात श्रेष्ठ आहे. ऐका, ज्याचा पवित्र एकांत पवित्र आहे तो सर्वात महान साधू आहे. आमचा लोकांत पवित्र आहे, आम्ही लोकांतात चांगलं राहतो, पण आमचा एकांत अप्रिय असेल तर आमचा आत्मा संतुष्टी कधी राहणार नाहीये. आणि आत्मसंतुष्ट असणं सर्वात श्रेष्ठ संपत्ती आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून करता माणसाने आपलं सौभाग्य आहे. सर्व महिला पुरुष इथं आपण मातेचं दर्शन करत आहोत आणि 9 दिवस या ठिकाणी आम्ही घटी बसलेलो आहोत. ऐका, नेमकं घटी बसणं म्हणजे काय. स्थापना केली, समोर गाडग्यात ठेवून धान्य टाकून ते उगवलं, एक प्रतीक आहे. घट म्हणजे शरीर. चांगलं ध्यान द्या. ज्यावेळेला भगवान कृष्ण परमात्मा आणि यशोदा मैया, भगवान कृष्ण परमात्म्याने त्या दह्यामध्ये, त्या घटामध्ये, त्या लोण्यामध्ये, दह्यामध्ये प्रवेश केला. आणि यशोदा मैया रवी घेते, घुसळण करते. भगवान काय करायचे, आतल्या आत ते लोणी खाऊन घ्यायचे. त्यावेळेला लोणी का निघत नाही म्हणून यशोदा मैयाने काय केलं, हात खाली घातला. कोण म्हणे का, वाकडं बोट घातल्याशिवाय लोणी बाहेर येत नाही. काही काही माणसाला वाकडं शिरल्याशिवाय सुद्धा आपण सरळ असावं मग बोलावं, सिद्धांत आहे. यशोदाने हात घातला आणि नेमकं कृष्णाची शिंदी हाताला लागली. भगवंताला असं वर उचललं, शिंदी सगळं हे भगवान कृष्णाच्या आणि अंगावरती लोण्याचे दह्याचे कोण भरलेलं. ही कथा आहे, पण या कथेतून भगवंताने हा संदेश दिला घटी बसणाऱ्या महिलांना, मी बाहेर नाहीये, घटामध्ये आहे, घुसळण करा. विचारतीचं रवीचं घुसळण करून मला या देहातून तुम्ही बाहेर काढा. यालाच म्हणावं घटी बसून भगवती देवीला प्रगट करणं आहे. 9 दिवस फक्त अन्न पाणी वर्जित केलं आणि क्रोध नाही सोडला, लोभ नाही सोडला, तंबाखू व्यसन नाही सोडला, काही नाही केलं. नुसतं आम्ही इथं आलो, 9 दिवस राहिलो आणि घरी प्रसाद घेऊन गेलो. पुढे गेले होतो, हो घटी बसायला गेलो होतो. काय आणलं, प्रसाद आणला. हा प्रसाद निमित्त आहे, पण खरा प्रसाद तुका म्हणे हा तो संताचा प्रसाद. तुका म्हणे हा तो संताचा प्रसाद. तुका म्हणे हा तो संताचा प्रसाद.
लाधलो आनंद प्रेम सुख. प्रत्येक क्षेत्रावर प्रसादाकरता लाह्या मुरमुरे फुटणे असतात. का हो? लाह्या मुरमुरे फुटाणेच का? कारण लाह्या मुरमुरे फुटाणे घरी गेले वावरात टाकले तर ते उगणार नाही म्हणून. डॉक्टर प्रत्येक वस्तूमध्ये अध्यात्म आहे. आम्ही मध्ये शिरत नाही, ते आळ्याप्रमाणे म्हणून आम्हाला कळत नाही. काही मुरमुरे असतील, लाह्या असतील, फुटाणे असतील, यांना कधीही अंकुर फुटत नाहीये. लाख प्रयत्न करा. तसं लाह्या मुरमुरे फुटाणे खाऊन आमच्या सुद्धा हृदयामध्ये राग, द्वेष, लोभ, काम, क्रोध याचे अंकुर फुटोय म्हणून प्रसाद असतो. म्हणून 9 दिवसामध्ये देवीची इतकी काही सुंदर आराधना चिंतन करा की बहुतेक ज्या गटी बसलेल्या महिला आहेत ना त्यांनी शक्यतो जास्ती बोलू नये. तसं बोलूच नाही 9 दिवस, पण निदान कमीत कमी तास 2 तास काय धरलं पाहिजे? मौन धरलं पाहिजे. आम्ही आणि मौन माऊली 10 बायाची बडबड, 2 गाड्याची खडखड सारखीच असते. तसे घेतल्या मला खूप चांगले आहे म्हणा, इथल्या मला नावा ठेवायचं नाही काही, पण शक्यतो मौन धारण करा. आपल्या वाचेकडून नुसतं वाचेचं मौन नाही, पाहणं सुद्धा मौनच म्हणा. डोळे बंद करून, कान बंद, इंद्रिय बंद. ते मनाच्या कानी ऐकावे, मनाच्या कानाने श्रवण केलं पाहिजे. आणि भगवती देवीला दर्शन केल्यानंतर डोळे बंद करून हृदयास्थामध्ये ध्यान करून आपला स्वभाव देवीप्रमाणे बनला पाहिजे. तरच गटी बस नाही, नाहीतर मग वट्टीवर आणखी सोना इथून गेल्यावर तुम्हाला काहीतरी देवीचं स्वरूप आपल्यामध्ये आणा. देवी म्हणजे पवित्रता, शांत वृत्ती. या देवी सर्वभूतेषु शांती रूपेण संस्थितः. शांती रूपेण, शांती आणि शांती एक फरक आहे. शांती रूपाने जिच्यापाशी धैर्यता आहे ती देवीच आहे. कृष्णा रूपेने संस्थितः. कृष्ण म्हणजे लोभ, ते स्वरूप देवीच आहे. भक्ती रूपेने संस्थिता, विद्या रूपेने संस्थिता. प्रत्येक आणि अरे भूक लागली तर रूपात देवीच आहे, तहान लागली तर देवीच आहे, विद्या आहे देवीच आहे. म्हणून आमच्या स्वभावामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये बदल झाला तर संसार सोडला. आणि हाच माझांचा आणि एक आग्रह आहे, ज्या कोणी व्यक्तीने, स्त्री असेल, पुरुष असेल, साधू असेल, महासाधू असेल, कोणी असेल, त्यांनी संसार सोडला, त्या व्यक्ती परमात्मा प्रेम करतो. अभंगाचं पहिलं चरण. सोडीला
व्यक्तीवर. कोणी? ज्याने माया सोडली त्याच्यावर प्रेम करतो. ऐका, माया सोडणं एवढं सोपं नाहीये. जेवढं वाटतं सोपं तेवढं सोपं नाहीये. तुका म्हणे ऐसे जन गोविली माये करून. त्यामध्ये अजून खूप सुंदर अभंग आहे. तुका म्हणे ऐसे जन गोविले माये करून. माये करून सर्व समाज साधू सगट मायेने बांधल्या गेले. माये बेने तरी अंगे लाविलेल्या राखा. मायेच्या बिना राख लावली तरी सुद्धा साधूची राखच केली. कोणी? माये. तुमचं बरं आहे माये, आणि म्हणूनच बरं आहे. इकडे बरं आहे ना, तुम्हीच बरे नाहीये. आम्हाला वाटतं तुम्ही बरे, तुम्हाला वाटतं आम्ही बरे. कोणी बरे नाही. आता बरे झाले माझे मद कळो. आता म्हणजे कधी? आता बरे झाले. 1 लाखाची लॉटरी लागली, बरे झाले नाही. माझी मदत पळवाले हे बरे झाले. तुका म्हणे ऐसे जन गोविले माये करून. एक महिला, काठीमध्ये माझा एक सुंदर अभंगच केला. एक बाई पंढरपूरला जायचं म्हणून एक महात्मा जी आदरणीय मागे बसलेली आहे. असं कोणी पुरुष सांगितलं बैला, हो चला पंढरपूरला, घरी तरी काय आता, चला पंढरपूरला. ती बाई म्हणले ज्येष्ठामध्ये माझ्या एकदा मुलाला भाजलं, मुलाचं लग्न झालं का, मग मी मोकळीच झाले. कोण म्हणलं? ती बाई म्हणली. अशी कुठली बाई विचारू नका म्हणले. ज्येष्ठामध्ये लग्न तारीख ठरलेली आहे, आषाढामध्ये मी येणारच. झालं महाराज, ज्येष्ठामध्ये मुलाचं लग्न झालं. सुनबाई घरामध्ये आली. त्या सासूबाईने जवळजवळ 15 दिवसापासून तयारी केली. अभंगाची म्हणण्याची नाही, पंतप्रधानाची तयारी. लाडू, मुरमुरे, शेवट चिवडा, अजून काय गावरान तंबाखूची सर्व तयारी करून अगदी ती म्हातारींची तयारी करून ठेवलेली आहे. पिशवी भरून ठेवलेली आहे. दिंडी गावातून निघालेली आहे. मारुती मंदिरापर्यंत दिंडी जाऊन पोहोचली. पण त्या म्हातारीला घरची आठवण झाली. सुनबाई घरात नवीनच आहे, अजून तिला अनुभव नाहीये. ती म्हटली तुम्ही अभंग म्हणा. सरळ सरळ आम्हाला म्हणतात तुम्ही आत्ता जाऊन येते करू. ही बाई 20 पर्यंत गेली. आता अभंग तुमच्या पाठ असेल ना. आवाज आले पंढरपूर